सकाळी सकाळी एकदम लवकर उठून असं वाटलं की कुठेतरी जावं. मग हे सगळे सुंदर दृश्य बघितले आणि आज आपल्यासोबत ही पण येते आहे. तर आपण कुठे जातोय? रामशेज फोर्ट. तर सकाळी सकाळी गुगल केलं की आजूबाजूला कुठे जाता येणार, तर हे सापडलं. माहिती नव्हतं की किती चढायचं आहे, काय चढायचं आहे, पण तरी पण केली तयारी. शूज घातले, थँकफुली, थँक गॉड. आणि माझं आउटफिट अगदी हे सगळं अनप्लॅन्ड होतं. आणि पण हे चढायला इतकं कठीण होतं माझ्यासाठी, कारण मी आयुष्यात पहिल्यांदा इतकं काहीतरी चढते. आणि वर गेल्यावर इतकी मजा आली. जुई पूर्णपणे थकून गेली होती, पण इतकी सुंदर थंडी हवा सुरू होती आणि काय ते नजारे होते. इतकं छान वाटत होतं वर गेल्यावर. खूप सुंदर हवा चालू होती आणि खूप सुंदर वाटत होतं. एकदम मस्त वाटत होतं. आणि या किल्ल्याला हिस्ट्री आहे ती. हा दिसायला अगदी छोटासा किल्ला आहे, पण मात्र चढायला खूपच कठीण आहे. इतके वर्ष सतत मराठ्यांकडून हरत राहिल्यामुळे मुघलांच्या सैन्याचं मनोबल अगदी तुटून गेलं होतं. आणि त्यांच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी असा विचार केला की हा तर एकदम छोटासा किल्ला आहे आणि हा तर आपण इझिली जिंकू शकू, हा त्यांचा भ्रम होता. त्यांनी इतके वर्ष सतत प्रयत्न केले, पण ते हा किल्ला जिंकू शकले नाही. ही मी ऐकलेली हिस्ट्री आहे गाईज. काही जर चुकलं असेल तर सॉरी. आणि येस, इतकी थकून गेली होती मी, पण फार मज्जा आली.